बाळप्पाचं काय चाललंय? त्याला बोलाय तरी कुठे असते आता? कर कामात रमलाय गडी आता. अरे नुसतं कामात नाही रमला, लोकांनी बी कामाला लावलंय त्यांनी. होय का? होय मग हे काय आत्ताच 2 गडी धाडलेत त्याच्याकडे. पुढे ते सौंदतीला कुठेतरी जायचं म्हणत होता मेंढर घेऊन. बर. आणि मी आता ऐकलं त्या पाटलाच्या पोराला बी घेऊन जाणार आहेत, त्याचं बी काहीतरी काम आहे म्हणलं. कामाला सुरुवात झाली म्हणजे अरे म्हणजे आता कामाला सुरुवात झाली ना व मेंढर घेऊन जातोय बाळप्पा. काय? वय वय वय. हा बरं त्या पाटलाच्या पोराचं काय काम आहे? अरे असेल काहीतरी, ते जाऊ दे. पण बाळप्पा आता काहीतरी करतोय ना व, मग हे महत्वाचं आहे. वय वय. बर तू नाही गेला संग त्याच्या? अरे आमचं काय बाबा, त्याला गरज लागती तेव्हा हाळी देतोय की. आणि त्यानं हाली मारल्यावर आम्ही बी जातोयच की. बर 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 बर. येऊ का मी? होय होय. मायाप्पाला सांग विचारलं मग. सांग. अहो बहिरी काहीतरी करा की. ते बाळू तिकडे त्या पोराचा लगीन लावून द्यायचा आणि आपण नुसतं बसूनच राहायचं का? मंगळू, अरे हे लग्न होणारच नाही. म्हणजे काय करणार आहे? कळे, वेळ आल्यावर सगळं कळे. कवा येणार आहे येळ काय माहित. कवा धरणं तेच ऐकतोय. समजे आता तुलाही समजेल आणि त्या बाळ्यालाही समजेल. अशी पूजा मांडतो की त्या बाळ्याने किती प्रयत्न केले तरी लग्न होणार नाही. खरं सांगताय ना? नाही तर आपण इथं पूजा करीत बसायचो आणि बाळाच्या पोराचं लगीन करून यायचा. होणारच नाही. त्या बाळ्याला असं वाटतं की त्याला काही करता येतं, पण असं काही नाही. म्हणजे बाळ्या तोंडावर पडणार आहे म्हणा की. आणि असं झालं की पुन्हा आपल्याकडे लोकांची गर्दी लागणार. हा, म्हणजे मला पुन्हा गोडधोड खायला मिळणार. होय, सगळं मिळेल. अरे पाहिजे ते आणून देतील लोक इथं आपल्याला. अहो म्हणजे बाळ्या लगीन लावून देणार आहे असं सगळ्या लोकांना ठाव आहे. बरं बाळ्या कोण लगीन झालंच नाही तर बाळ्या समध्या मोर खोटा ठरल. मग समध्या लोकांच्या रांगा आपल्याकडे येतात. घे भीमा. आईचा चेहरा किती खुल्ला आहे बघितलं का? एकाला लाडू पाठवल्यात ना व? तुम्ही बी खाल्ला असतं तरी बी बरं वाटलं असतं. मला खावं वाटलं होतं. बरं होय, पुन्हा तो इशे नको काढवा, नाही तर परत रडत बसायचे तुम्ही. हा मला एक सांग, बाळू नीट वागतो आहे ना व? हा, काम तर करतोय पण पाय काय घरात राहत नाही बघ त्याचा. आणि सत्ती संग नीट वागतो आहे का? हा, काय तर चाललेलं असतंय त्यांचं. आता बोलतोय तरी तिच्या संग, पर ध्यान समजा बाहेरच असतंय त्याच. म्हणजे अगं मी तुला सांगितलं नव्हतं का? अगं लोक सारखी भेटा येतात त्याला. काय बाय सांगत असत्यात, त्यो बी काय सांगत असतो. काय करावं ह्या पोराचं समजणं झालंय. जाऊ दे, सत्ती संग बोलतो हा हेच लय झालं बघ. हळूहळू समज नीट होईल असं म्हणूनच दिस पुढे ढकलायचं चाललं आहे. सत्तीच्या तोंडात सुख दिसलं की म्या मराय मोकळ. आम्ही काम करतो, पण तू जाऊन विचार का थांबली ती. असं म्हणतोय. बरं विचारून येतो. ए बाळू, अरे कशा पाय थांबलो हाय आपण? काय झालं? बरं सकाळचं निघलो ते दिस मावळायच्या आतच थांबलो.
पुढं जायचं आहे का नाही ते तरी सांग. बरं जेवायचं आहे का नाही बा? सांगू का जेवण बनवायला? मला काय भूक निभत नाही रे बाळू. ऐक, समजासनी गोळा करतो, त्यांच्या मोर सांग काय झालं ते. हा नको सांगू, राहून दे, मी काम करतो. बाबू विक्रम, अगं काय झालं आहे? मला बी काय समजेना बघ. अगं मामा काय खात बी नाही काय नाही, आणि पुढे जायचं का हाय का नाही ते बी ठाव नाही. काळजी करू नकस. मामा म्हणले ना जायचं की निघायचं. त्यांच्या मनात काय चाललंय ते बी ठाव नाही. उडून गेल्या झोपड्या, म्हणजे केवढं वारं वावदा ना असन. अरे समजायचंच बंद झालं असन त्याला. पर मामासनी कसं काय समजलं असेल? अरे हे तुला समजलं असतं तर लोक तू यात पाया पडले नसते का? अरे बाळू आहे ते बाळू, त्याला समजतं. आम्ही समधी त्यासनी बाळू मामा म्हणतो आणि तूच का बाळू म्हणतो रे? अरे माझं वेगळं आहे, लहानपणापासून ओळखतो मी त्याला. आमचं नातच वेगळं आहे. बाळू वेगळं म्हणजे? आता वेगळं म्हणजे वेगळं ते तुम्हाला नाही कळायचं रे. आम्हाला नाही समजत तर तू सांग की मग समजू. आता नाही समजत म्हणलं ना व, काम करा गपचिप. बाळू सांगितलं ना तुम्ही काम करीत नाही, काढून देईन ते तुम्हाला. मग माझ्याकडे येऊ नका बोंबलत काढून दिलं म्हणून. काम करा गपचिप. ए मंगळू, अजून देऊ? पोटभर खा, काळजी करू नकोस. ठीक आहे, दूध पी. हे बघा, तुम्ही काळजी करू नका. त्याला ठाव आहे का आपण रेणुक्याच्या दर्शनाला जाणार आहे? तो बी येईल तिकडच. येईन तिकडेच येईन तो. नका रडू. विक्रम, हे विक्रम कुठे गेला पोरगं? विक्रमराव, अरे माझा वाघ वार. काय सांगायचं पाटलीन बाई तुम्हाला, चमत्कारावर चमत्कार होतो राव. म्हणजे अजून काही चमत्कार झाला होय? सांगतो तुम्हाला, सगळं सविस्तर सांगतो. तुम्ही यायच्या अगोदर न ते कागलचे रावसाहेब शेतकरी म्हणून आहेत गायकवाड, ते आले होते आपल्या इक्रमसाठी त्यांच्या पोरीचं स्थळ घेऊन. आणि आसामी मोठी ना, म्हणजे 100 एकर जमीन, हे मोठा वाडा, हे मोठी हिर, आणि महत्वाचं म्हणजे पोरगी त्यांची देखणी तुम्हाला पाहिजे तशी. आता आपलं पोरग लग्नाला होय म्हणते, त्यांच्याकडे पोरगी. आता हे चमत्कार नाही तर काय सांगा बरं तुम्ही. वय पण हे समज बाळू मामांच्यामुळे होतं, एवढं ध्यानात ठेवा. नाही नाही, होय होय नाही, मला आधी पटलं नव्हतं, पण आता माझी चूक मला नाही का समज. कधी एकदा बाळू मामाच्या पायावर डोकं ठेवतो असं झालंय मला. ते तर करायचंच आहे. अहो, तुमच्यासाठी बाळू मामांचा भंडारा आणला. द्या 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 घ्या, लावून द्या. द्या द्या द्या.
आणि हे बघा मामांचा आशीर्वाद आहे, देवीचा आशीर्वाद आहे, आता समद नीट होणार.